श्रीकृष्णांच्या कालावधीमध्ये नरकासुर नावाचा एक दैत्य होता. त्याने पृथ्वीवर प्रचंड हाहाकार निर्माण केला. स्त्रियांना बंदी केलं, पुरुषांना घातपात केले, गोष्टी केल्या. या सगळ्या दृष्टिकोनातून भगवान कृष्णाने त्याचा वध केला. तो नरक चतुर्दशीचा दिवस, जो आपल्या दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो. म्हणून आपण म्हणतो की अत्याचारातून भगवान कृष्णांनी मुक्त केली, सगळ्यांना मुक्ती केली. म्हणून त्या दिवशी आपण म्हणतो सूर्योदयाच्या आधी स्नान करावं, अभ्यंग स्नान करावं. पहिलं स्नान नरक चतुर्दशीला. तर ती नरक चतुर्दशी त्या दिवशी साजरी केली जाते. त्याच्यानंतर एक संदर्भ पुराणामध्ये असा सापडतो, 14 वर्षांचा वनवास संपवून रावणाचा वध करून भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आले. मग त्यावेळेला ते दिव्यांची आरास करून त्यांचं सगळं स्वागत केलं. तो दिवाळीचा दिवस. आपल्या शास्त्रामध्ये एक श्लोक आहे, दीपोत्सवे महत्पुण्ये बलिराजा प्रवर्धये आनंद सर्व लोकांना मंगल आणि गृहे गृहे. जे काय बलिराजा जो आहे, जो सृष्टीचा राजा होता, सगळ्या घरांमध्ये दीपोत्सव करून मंगलाचं प्रतीक असलेले दिवे लावून आनंदोत्सव साजरा करण्याचा हा दिवस म्हणजे दिवाळी मानला जातो.